नमस्कार. आज म्हटलं सकाळी नाश्त्याला कुवऱ्याची भाजी आणि पेज बनवायची उकड्या तांदळाची. तर त्याची तयारी आता सकाळपासून सुरू झालेली. छान कुवरा काढला. कुवरा म्हणजे फणस जो पूर्ण पिकलेला नसतो, कच्च्या टाईपमध्ये असतो. तर नंतर आणून त्याला उलटा करून ठेवला, त्याचा डिंक गळून जाईल. आणि मग मम्मीने तो आणून त्याला कापायला घेतला आहे. तर कापताना पूर्ण आडाळ्याला तेल लावलं आहे, सुऱ्याला तेल लावलं आहे, म्हणजे त्याचा डिंक चिकटणार नाही. अदरवाईज ते सगळं चिकचिकीत बनतं आणि अडकतं सारखं मग भाजी कापताना वगैरे. तर तसं करून घेतलं आणि कापायला सुरुवात केली आहे. हा कापताना त्याची माव वगैरे, ही जी माव आहे ना, त्याला माव बोलतात, तर ती काढून घ्यायची. पाठीमागचं जे साल असतं त्याला छोटे छोटे काटे असतात, तर ते पण काढून घ्यायचे आणि छान मोठ्या मोठ्या फोडी करायच्या. त्यानंतर आपल्याला त्या चेचूनच घ्यायच्या आहेत. तर ते बघा बाजूच्या भांड्यात तशा करून ठेवल्यात आणि त्यानंतर त्या उकडत ठेवायच्या हळद आणि मीठ घालून पाण्यामध्ये. म्हणजे बऱ्यापैकी भाजी याच स्टेजला शिजते बऱ्यापैकी ती. तर तसं शिजवायची ती. तोपर्यंत चुलीवर पाठीमागे पेज शिजते उकड्या तांदळाची. खूप मस्त लागते हे हे कॉम्बिनेशन, पेज आणि भाजी. आणि आज तरी व्हेजचा वार आहे, अदरवाईज नॉनव्हेजचा वार असेल तर तेव्हा आतमध्ये गोलमा पण टाकतात या भाजीमध्ये, तो पण छान लागतो. हे असं चुलीवर छान शिजवून घेतलं की बाहेर काढलं शिजल्यावर की गाळून घ्यायचं आणि असं चेचायचं छान, पूर्ण बारीक करायची. आणि नंतर मग त्याला भरपूर कांदा, मिरची, लसूण या सगळ्याची फोडणी द्यायची आणि ती भाजी बरोबर छान बनते. मग इतकी मस्त लागते ना, म्हणजे असं पाणी येतं सगळं सांगताना तोंडामध्ये. आणि ही चुलीवरची अशी जी पेज रटमटते, ज्या लोकांनी पिली आहे ना पेज चुलीवरची आणि ह्याच्यावरची कुकरमधली, त्यांना ही टेस्टचा डिफरन्स माहिती असणार की काय आहे वगैरे. तसा आजचा आमचा प्रोग्राम होता, पेज आणि कुवऱ्याची भाजी. छान झाला. बाय बाय.